अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तेरे नका भर पोटे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्रमाणं भवाब्दैरिदं मामकानां नितं वक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतोणाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथमरमान दुसरे चरणा संतांच्या त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकं तेजोदिकामोदिवक्त्रं खलाणेशबाधा पुनरारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची महिमनपारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनां विदौ सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि ममापेश स्तोत्रे हरनिर्भवाद परिकरलोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाक्रन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणे सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरनव रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे हरवु कलेश विकार शरण शरणानंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मोज दाबाव्या सुबटा सभा सकल साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकला ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या शेगाव गावी वसले गजानन तयाच्या चिंतने हरतील विघ्न म्हणून अंतरी स्मरा सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते आदेव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कपवात बित्तै कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदारी विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाळ कृष्ण भगवान हलो विठ्ठल विठ्ठल या लतरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
भगवत संप्रदाय रूपी महान अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेला न उलगडणारं कोड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा देहूनिवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग असून अभंग कालया प्रकरणातील असून महाराज या अभंगामधून भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यावर आपल्याला कशाचा लाभ होतो याचं वर्णन करतात। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, अभंग कालया प्रकरणातील आहे, अभंग 4 चरणांचा आहे। महाराज म्हणतात अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावावर तुम्ही आपणासमोर मांडणार आहे। महाराज म्हणतात तुम्हाला यायचं असेल, तुमची इच्छा असेल, तुम्हाला गरज असेल, तुम्हाला आवश्यकता असेल, तुम्हाला गरजेचं वाटत असेल तर तुम्ही याल तरी या रे लागे। तुम्हाला लागत असेल, पाहिजे असेल तर काय करा, तुम्ही माझ्या पाठीमागे या। पण कोण या? गावातले फक्त महिला मंडळी आणि पुरुष मंडळ काही येऊ नका। अवघे माझ्या मागे मागे अवघे या, लहान या, थोर या, वृद्ध या, तरुण या, संपूर्ण या, ज्यांना ज्यांना कळतं त्यांनी सर्वांनी आलं पाहिजे। महाराज आम्ही तुमच्या पाठीमागे यायला तयार आहोत देवा, तुझ्या पाठीमागे आम्ही येणार आहोत रे, पण सांग ना फायदा काय होईल? भगवान परमात्मा म्हणतो रोज सकाळी तुम्ही जेवण करता, सकाळी जेवण केलं की दुपारी काहीतरी नाश्ता पाहिजे, दुपारी नाश्ता केला की संध्याकाळी पुन्हा जेवण पाहिजे। तुमची भूक आत्तापर्यंत मिटली नाहीये, पण तुम्ही जर माझ्या संगतीमध्ये आलात, तुम्ही माझ्या सोबत आलात तर काय होईल? आज तुम्हाला मी पोटभर देणार आहे, नुसतं पोटभर नाही, जोपर्यंत तुम्ही पुरे बस झालं आता अजिबात नको असं म्हणाल तोपर्यंत देणार आहे। आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, आज तुम्हाला पोट भर देणार आहे, पुरे म्हणाल तोपर्यंत देणार आहे। पण याच्याकरता काही नियम व अटी लागू आहेत, त्यासाठी काय करा? हळूहळू चला, सर्वांशी बोला। असं आहे का? नाही, कोणी कोणाशी न बोला। मग काय होईल? आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। तरी पण लोक देव पोटभर देतो म्हटलं तरी लोक काहीतरी खाऊन आलेच होते, जास्त नाही पण एक प्लेट तरी पोहे खाऊन आलेच होते। भगवान परमात्मा म्हटले अरे संसारामधले किती पदार्थ खाऊन जा, तुमचं पोट भरणार नाही। मग घाटे या शब्दाचा अर्थ संसार असा होतो। तुका म्हणे सांडा घाटे तेने किंवा येणे नका भरू पोटे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, असा अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडलेला आहे। हा कार्यक्रम, हा सप्ताह, हे कीर्तन कशाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना जरी माहिती असेल तरी वक्ता नेत्याने सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं। पत्रिका आहे का? ऐका, पत्रिका आहे कधी कोणाला कशाच्या निमित्ताने सुरू आहे हे जरी आपल्या सर्वांना माहिती असेल तरी वक्ता नेत्याने सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजेच वर्ष दुसरे हा अखंड नाम सप्ताह या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये सुरू आहे आणि सप्ताहामध्ये आज माझी काल्याची कीर्तनरूपी सेवा श्रवण करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेला आहात। अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्यामध्ये आज काल्याच्या कीर्तनाकरता आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात। कीर्तनाची वेळ पत्रिकेवरती 9 ते 11चे 10 ते 12चं होईल, पण बघा वेळ काही कुणाला सांभाळता येत नाही आणि म्हणून गावचा गाडा आहे, थोडंफार मागं पुढं होत असतं। तुम्ही एक चूक केलेली आहे, कीर्तन सुरू करायला उशीर केलेला आहे, बरोबर आहे, पण ती चूक आता मी कीर्तन सोडायला करणार नाही। विठाला झालं ना, एक चूक पुन्हा पुन्हा नाही झाली पाहिजे। सुरू करायला उशीर झाला, सुरू करायला उशीर म्हणजे तुमच्यामुळेच झाला। मला शरद भाऊ म्हटले होते, बाबाई म्हटले होते सकाळी 7ला दिंडी आपण काढूयात, म्हटलं सकाळी 7ला दिंडी निघत नाही हो। ते म्हटले सकाळी 7ला बरोबर दिंडी काढू आपण। मी 5:30ला घरी उठलो, 5:30ला उठून आंघोळ केली, पूजा केली आणि 6:30ला गाडीत बसलो, 7:30, 8, 8:15ला मी इथे पोहोचलो। त्याच्यानंतर मी आल्यावर बसलो, चहा घेतला, अर्धा एक तास पुन्हा गप्पा आणल्या, पण दिंडी काही सुरू होत नव्हती। ते म्हणले तुम्ही अगोदर पुढे चला, म्हणजे आम्हाला पुढे घातल्याशिवाय तुम्ही शांत राहत नाही। पुढे आलो, मग दिंडी सुरू झाली। असो, अतिशय छोटंसं गाव आहे, 400-450 लोकसंख्येचं गाव आहे। खरं सांगू का, 10,000 लोकसंख्येच्या गावाला लाजवेल असा आपला सप्ताह आहे। संख्या फार कमी आहे, म्हणून एक ना धड आणि भाराभर चिंध्या असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं, पण या ठिकाणी माणसं मोजके आहेत
गर्दी कमी आहे पण दर्दी आहेत. बघा आजच्या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे माझे तरुण बांधव आहेत आणि तरुण मुलं या ठिकाणी आले ना, लक्षात घ्या भविष्यातलं तुमचं जे आयुष्य आहे हे 50 वर्षांनी सोन्यासारखं जाणार आहे. हे तरुण या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांनी माझ्या वतीने या तरुण मंडळीला धन्यवाद देतो. वर्षभर काही करा, तुम्ही काही करा म्हणजे काही नका करू, काही करा म्हणजे सूट नाही, फक्त व्यवस्थित राहा. आणि 7 दिवस राजकारण असेल, तुमचे भांडण असतील, तंटे असतील, वाद असतील, सप्ताह सुरू झाला की भांडण तंटे वाद बाजूला ठेवा आणि एका आईच्या 2 सख्या मुलाप्रमाणे या ठिकाणी येऊन मांडीला मांडी लावून बसा. 10 वर्षानंतर वाशिम जिल्ह्यातले 50 गावं तुमच्या गावामध्ये कीर्तन ऐकण्याकरता येतील. या नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगत आहे. आणि संसार कितीही प्रेमाने करा, संसार तुम्हाला सुख देत नाही. जगाच्या पाठीवरती मी सांगत असतो, एक जण सांगा नाही देत संसार सुख. संसारामध्ये सुख मिळत नाही. ज्या ज्या लोकांनी संसार केला, ज्या ज्या लोकांनी संसारातल्या लोकांवरती विश्वास ठेवला, त्यांना विचारा ना, ते म्हणतात महाराज जिस जिसका विश्वास किया है उसी ने हमें निराश किया है. बनकर रिश्तेदार हमने देख लिया संसार हमने देख लिया. तन निरोग धन जेब में जब तक मन से सेवा करोगे तब तक, मन से सेवा करोगे तब तक मानेगा परिवार हमने देख लिया. म्हणून संसार किती प्रेमाने करा, संसार तुम्हाला सुख देत नाही. या मंडपमध्ये 2 तास तुम्ही बसलात तर घरचं सुख दुःख तुम्हाला आठवत नाही. आयुष्यातला काही काळ देवाकरता दिला तर भगवान परमात्मा तुमच्या दारात येऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आणि म्हणून अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाकरता ज्यांची 7 दिवस या ठिकाणी गाण्याची साथ आहे बघा, ते सुद्धा त्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन होतं. आमचे बालमित्र हरिभक्तपरायण अमोल महाराज पावडे, संगीत विशारद आणि युवा कीर्तनकार, त्यांच्याकरता सर्वांनी एकदा जमत नाही का, हळूहळू पेटायला लागलं. एकदा पेटलं की विजत नाही, पण पेट असतो जरा अवघड आहे. नंबर 2 गायनाचार्य या ठिकाणी 7 दिवस ज्यांची साथ आहे, हरिभक्तपरायण संगीत विशारद विशालजी महाराज राऊत, त्यांच्याकरता सुद्धा सर्वांनी एकदा. आणि बघा प्रत्येक जण टेन्शन घेऊ नका, त्रास घेऊ नका. ज्यांना हात असतील का तेच फक्त टाळ्या वाजवायचा, बाकीचे काही वाजवू नका. म्हणून सर्वांनी मोठ्या हे लोकांचं कौतुक केलं पाहिजे. लांब लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांची संस्था आहे 20-25 विद्यार्थी या ठिकाणी 8 दिवस थांबले. बघा हे विद्यार्थी आहेत आणि अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, संगीत विशारद विदर्भ रत्न हरिभक्तपरायण मधुकर महाराज अवचार यांच्याकरता सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवायची. यानंतर ज्यावेळेस भागवतामध्ये आपण बघायचो कीर्तनाकरता मृदंग वादक असायचा, तो एकच असायचा. कोण? इंद्रवादी मृदंग असं म्हटलेलं आहे. देवाच्या कीर्तनाकरता एकच मृदंगाचार्य असायचा. पण मी भाग्यवान आहे, 2 मृदंगाचार्य या ठिकाणी हजर आहेत. त्यातले पहिले मृदंगाचार्य हरिभक्तपरायण मृदंग अलंकार रोहन महाराज भिसे यांच्याकरता सुद्धा सर्वांनी टाळी वाजवायची. यानंतर हरिभक्तपरायण स्वामी महाराज यांच्याकरता सुद्धा सर्वांनी टाळी वाजवा. माझ्या पाठीमागे 2 चोपदार उभे आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपल्या वागळूचे असणारे विनेकरी बाबा पोपळे महाराज ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि 7 दिवस ज्यांची सुंदर सिस्टीम आहे आमचे वानमोठे भाऊ, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचं गजर मुक्ताईचा यूट्यूब चॅनल आहे, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. नुसतं यूट्यूब चॅनल नाही बरं, सुंदर मृदंग ते वाजवतात. आळंदीला आम्ही सोबत होतो राहण्याकरता. अतिशय वारकरी व्यक्तिमत्व आहे, प्रेमळ माणसं आहेत आमचे गजानन महाराज, त्यांच्याकरता सर्वांनी टाळी वाजवायची एकदा. आता बाकी आमचे काट्याचे महाराज आहेत, आमचे गोबनीचे महाराज आहेत, सर्व आहेत. सर्वांचे नावं महाराज आपले पातूर नाही का, वाशिमचे महाराज आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्वांचे नावं काही मला माहीत नाहीत, पण तुमचं माझं काही भांडण नाही. बघा सर्वांबद्दल प्रेम आणि आदर आहेच. विठाला विठाला. आणि म्हणून जर कुणाचं नाव चुकून हुकून राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि ऐका, आज काल्याचं कीर्तन आहे. तुमच्या गावामध्ये माझा येण्याचा योग या वर्षीचा पहिलाच आहे, बरोबर आहे का? महिला मंडळ हो म्हणतात त्या. गेल्या वर्षी काल्याचं कीर्तन करायला काय भूत आलतं का? मग कोण होतं? मीच होतो ना. बोलत नाहीत माणसं, इथं बोलत नाहीत, ह्या घरी गेल्यावर फार बोलतात. मग तुमच्याकडे बोलण्याचा आता आला मसाल्याचा वास नाही का? मसाल्याचा वास आला म्हणजे भाजी झालेली आहे. भाजी झालं म्हणजे आपलं कीर्तन सुद्धा
5-10 मिनिटांमध्ये 10-15 मिनिटांमध्ये जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. ऐका, सर्वांनी सर्वांगाचे कान करून ऐकण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्या समोर सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती म्हणजे एका जन्मापुरती नव्हती. जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती म्हणजे 7 दिवसापुरती नव्हती. जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती म्हणजे जेव्हा जेव्हा देवाचे अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जेव्हा जेव्हा देवाचा अवतार तेव्हा तेव्हा तुकोबाराय भक्ती करण्याकरता जन्माला आलेले आहेत. जनाबाई सांगतात, ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, हिरण्य कश्यप कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय भक्त प्रल्हाद या रूपाने जन्माला आले तेव्हा जनाबाई म्हणतात, पद्मिनी या रूपाने मी दासी म्हणून जन्माला आले. दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त. दुसरा जन्म जगद्गुरु तुकोबाराय राम अवतारामध्ये अंगद या रूपाने जन्माला आले तेव्हा जनाबाई म्हणतात, दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारी लीलात. तेव्हा मी मंथरा या रूपाने जन्माला आले होते. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. द्वापार युगामध्ये तुकोबाराय उद्धव या रूपाने होते. कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचीच सेवे लागी दासी जन्मली जनी. जेव्हा तुकोबाराय प्रल्हाद होते तेव्हा जनाबाई पद्मिनी होत्या. जेव्हा तुकोबाराय अंगद होते तेव्हा जनाबाई मंथरा होत्या. जेव्हा तुकोबाराय उद्धव होते तेव्हा जनाबाई म्हणतात मी कुब्जा होती. जेव्हा तुकोबाराय नामदेव महाराज होते तेव्हा जनाबाई म्हणतात मी जनाबाई होते. आणि जेव्हा नामदेवराय तुकोबाराय होतात तेव्हा संप्रदाय सकळांचा संप्रदाय सकळाचा येथून अशा तुकोबारायांचा हा अभंग आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, काला या प्रकरणाला संप्रदायामध्ये फार महत्व आहे. अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. बघा, आपण जर विचार केला तर प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला सांगतात की हा जो नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे हा 84 लक्ष जन्मानंतर मिळाला. बरोबर आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण का 84 लक्ष जन्म कुणाचे हा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येत नाही. मला सुद्धा सांगता येत नव्हतं पावडे महाराज. पण जेव्हा नामदेव महाराजांचा गाथा मी वाचला तेव्हा नामदेव महाराज सांगतात की 84 लक्ष जन्म भोगून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. पण 84 लक्ष जन्म भोगले कुणाचे तर ऐका, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 20 लाख वेळा तुम्ही आणि मी आपण सर्वजण झाडाच्या जन्मामध्ये गेलो. बाबळीचा असेल, आंब्याचा असेल, पेरूचा असेल, बोरीचा असेल, सागाचा असेल, बदामचा असेल, फुला प्रत्येक झाडामध्ये 20 लाख वेळा तुम्ही आपण जन्माला गेलो. जळचरी भोगाव्या 9 लक्ष. पाण्यामध्ये त्या ठिकाणी जंतू असतील, मासे असतील, पाण्यातले जी जीव आहेत त्या पाण्यामध्ये 9 लाख वेळा. 20 आणि 9 किती? बसलेले बोला. 20 आणि 9 बसलेले बोला. 20 आणि 9 29. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. 29 आणि 11 40. दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 40 आणि 10 सांगा ना पोरो. 50. 30 लक्ष योनी पशूंची घरी. 50 आणि 30 मानवा भितरी 4 लक्ष. 80 आणि 4 84. 20 लाख वेळा झाडाच्या जन्मामध्ये, 9 लाख वेळा पाण्यामध्ये, 11 लाख वेळा किड्याच्या जन्मामध्ये, मुंग्याच्या जन्मामध्ये, 10 लाख वेळा पक्ष्यांच्या जन्मामध्ये, 30 लाख वेळा प्राण्यांच्या जन्मामध्ये आणि 4 लाख वेळा मानवा भितरी म्हणजे माणसाचे गुणधर्म ज्या प्राण्यामध्ये आढळतात अशा जन्माला 4 लाख वेळा जन्माला गेले की मग नामा म्हणे तेव्हा तेव्हा नरदेह या नरा. हरितया चमतेरा हो
याला म्हणतात जाणकार माणसं। बघा तुम्हाला मी म्हणजे उपमा वाईट देत नाही, पण जेव्हा काही धनगर मंडळी मेंढ्या चारण्याकरता बऱ्याच ठिकाणी फिरतात, गावोगाव फिरतात, आणि फिरत असताना मग त्यांच्या गाडीवरती गोदड्या असतात, गाद्या असतात, लहान लहान लेकरं असतात, एक पिंजरा असतो, त्या पिंजऱ्यात 4-5 वाघ असतात का? काय असतं मग? काय असतं सांगा ना, काय असतं? कोंबड्या असतात। त्या पिंजऱ्यात कोंबड्या असतात, दिवसभर त्या चरतात, आणि ते मालक सांगतात हे बघा पुढच्या 2 किलोमीटर शिवारात आम्ही मेंढ्या संध्याकाळी उभ्या करणार आहोत, तुम्ही गाड्या घेऊन तिकडे या। त्या गाड्यात गोदड्या असतात, गहू असतात, पीठ असते, काही काही गाड्यात गॅस सुद्धा असतात, कोंबड्या असतात, लेकरं असतात, काही काही मेंढीच्या पिल्ल्याची पाय मोडली की ते पिल्ले त्यात असतात। जवळजवळ 5-7 क्विंटल वजन त्या गाडीमध्ये असतं, आणि बाया असतात। दुपारी बाया भांडे घासतात, स्वयंपाक करतात, आणि सर्व पसारा गाडीत भरतात। पण गाडीत पसारा भरला की त्या ठिकाणी ते बैल असतात, एवढे हुशार बैल असतात। बैल गाडीजवळ आणले, आपल्याला 5 क्विंटल मालाची गाडी उचलायची असेल तर 3 माणसं लागतात गाडी उचलायला, गाडी जुंपण्याच्या वेळेस। पण बैल गाडीजवळ आणले की ते बैल गुडघ्यावरती खाली टेकतात, मान जुवाच्या खाली घालतात, आणि आपोआप बैल ते जू उचलतात का नाही? हे काय ग्रंथातलं नाही, तुम्ही पाहिलं असेल नाही, तुम्ही काय कलेक्टर नाही, तुम्ही शेतकरी आहेत, तुम्हाला माहिती आहे सर्वांना। पण ते बैल जुवाच्या खाली मान घालतात आणि आपोआप गाडी उचलतात। त्या बाया लगेच ते बिरडी शिवळीमध्ये घालतात आणि गाडीवरती बसतात। सांगतो कशा करता? त्यांना सांगायचं काम पडतं का? सुज्ञ आहेत, बैल आहेत, पण माणसासारखं जीवन जगतात। ही लोक माणसं आहेत, पण देवासारखी साथ या ठिकाणी करतात। मायबाप आहे का? दुसरं वर्ष वेळ लागला, हळूहळू मी सांगितलं ना, 3 प्रकारचे श्रोते पाहायला मिळतात। काही श्रोते गौरीसारखे असतात बरं का रोहन महाराज, काही श्रोते कापुरासारखे असतात, आणि काही कोळशासारखे असतात। गौरीसारखे म्हणजे मावशी दूध तापवायचं असेल आणि चुलीच्या समोर आडी असते, त्या आडीत एकदा गौरी टाकली की टाकल्याबरोबर लगेच पेटते का नाही? तुम्ही बोला गड्या का बंद करू कीर्तन आता? त्या म्हणतात काय महाराज तुम्ही आम्हाला बोलायला लावता हो, तुम्ही पैसे घेता आम्हाला बोलायला लावता नाही का? पेटते का? नाही पेटत। ए हिरो ऐका जरा, त्याला माहितीच नाही भारतात काय चाललं अजून। पण बघा छोटंसं वय आहे, या वयात टाळ घेऊन उभं राहिलेलं आहे, त्याच्या गळ्यात माळ आणि गळ्यात टाळ टाकलेला आहे। आयुष्यभर त्याच्या मायबापाला टेन्शन घेण्याची गरज नाही। आता विठाला विठाला काही गौरी सारखे असतात, पेटत नाहीत। पहिला दुसरा तिसरा दिवस झाला की हळूहळू कीर्तना करता येतात, पण एकदा का गौरी पेटली अख्खं घर काळं करते, पण पुन्हा विझत नाही। एकदा का इथे माणूस आला हळूहळू पुन्हा वापस जात नाही। काही कापुरासारखे असतात, जाळा जवळ गेला की लगेच पेट घेतो। काही काही सप्ताहात येतात, गंध, नेहरू शर्ट, धोतर, कपाळ भरून गंध असतो, डोक्यावर टोपी असतो, नवीन कीर्तनकाराला घाबरतो, बापरे हा किती मोठा कीर्तनकार आहे आपल्यापेक्षा। पण सप्ताह संपला, त्याचा टोपीचा, त्याचा माळीचा, त्याचा गंधाचा, त्याचा सप्त्याचा काही संबंध येत नाही। हे कापुरासारखे। काही काही लोक आरती घेतली की उन्हाळी लागते, आणि तीर्थ घेतलं की सर्दी होते। विठाला विठाला म्हणून काही काही कापुरासारखे असतात, पण काही काही कोळशासारखे असतात। हे ऐका, हा फार महत्वाचा आहे। कोळसा कसा असतो? काल्याचं कीर्तन सुरू झालं की कोळसा तिथे बसतो, कुठे? चौकात। चौकात बसला की एखादा माणूस कीर्तन करता येतो, हा वट्ट्यावरती बसलेला असतो। कोण? हा कोळसा बसलेला असतो, तिकून तो कीर्तना करता येतोय। आणि इकडे अजून भरपूर वेळ आहे, आत्ताच ते पावडे महाराज गेले, राऊत महाराज गेले, मधुकर महाराज गेले, स्वामी महाराज गेले, रोहन महाराज गेले, अजून वेळ भरपूर आहे, थांब। त्या ठिकाणी बसवतो, खिशातली तंबाखूची पुडी काढतो आणि रामभाऊच्या हातात देतो। हाही येत नाही, त्यालाही येऊ देत नाही। याला काय म्हणायचं? हा कोळसा। असे 3 प्रकारचे श्रोते आहेत, त्यातला आपला जर श्रोता पाहायचा असेल, खऱ्या अर्थाने गौरीसारखा श्रोता आहे। एकदा पेटत नाही, पण वर्ष दुसरं आहे। बघा तुम्हाला सांगत आहे, सप्ताह गावात झाला, त्या गावामध्ये फार प्रेम नांदतं। आज दिंडी चालू होती, दिंडीमध्ये 400-450 लोकसंख्येचं गाव आहे, पण पाठीमागे पाहिलं तरी लोक दिसायचे, समोर पाहिलं तरी माणसं दिसायचे। तुमच्या गावात दिंडी पाहताना असं वाटत होतं, अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर। नामाचा गजर चाललेला आहे।
आणि या वातावरणामध्ये माणसं सर्व विसरले होते. भगवान परमात्म्याच्या चरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न त्यांचा जो चालला होता हे पाहून खऱ्या अर्थाने आपलं कौतुक वाटत होतं. विठाला विठाला. म्हणून एवढा दुर्लभ नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. मी या दुर्लभ अशा नरदेहामध्ये आपण काय केलं पाहिजे? काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे. काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे मी सांगत असतो, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न एखाद्या झोपडीतल्या मुलीचं लग्न एखाद्या श्रीमंताच्या बंगल्यामध्ये झालं असेल, सोयरीक जमली असेल, गरीबाची मुलगी बंगल्यामध्ये दिल्या गेली असेल, तर आपण आपले 10 कामं सोडले पाहिजे आणि त्या पोरीचं लग्न मोडलं पाहिजे. पटतं का? बरोबर आहे का? नाही. चांगलं कर्म आहे का? नाही. पण आपण करत नाही का? बरीच लोक करतात. 10-10, 20-20 माणसं गावात असे ठरलेले असतात. कर्म चांगलं करा. कर्म चांगलं कसं करा? संध्याकाळी बाजेवरती पडल्याबरोबर शांत झोप लागली पाहिजे, एवढं कर्म तुम्ही चांगलं करा. बघा, एक वाक्य तुम्हाला सांगणार आहे. दिवसभर मांस विकून एखादा काठीक संध्याकाळी शांत झोपत असेल आणि तुमच्या गळ्यामध्ये 2 तुळशीच्या माळी असून तुम्हाला झोप लागत नसेल तर तुम्ही तुमचं कर्म तपासलं पाहिजे, ते चेक केलं पाहिजे. विठाला विठाला. तुम्ही कर्म जसंही करा तसं तुम्हाला भोगावं लागणार आहे. केले कर्म झाले. आता काही चिंता नाही. आता काहीच नाही. फक्त मधुकर महाराज कीर्तन संपलं की अजिबात चिंता नाही. मी सांगून गेलो, फार सुज्ञ माणसं तुम्ही बोलावलेत. आनंद वाटतो महाराज. ऐका, तुम्ही जेवायला एक वेळ कमी द्या, पण साथ चांगली पाहिजे, सिस्टीम चांगली पाहिजे. एवढी सुंदर साथ या ठिकाणी या लोकांची आहे. बऱ्याच ठिकाणी मी कीर्तना करता जातो, अनेक ठिकाणी साथ असते, पण त्या साथीपेक्षा कोरोनाची साथ चांगली असं वाटतं. साथ चांगली असली पाहिजे. म्हणून तोला मोलाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनी सांगितलं की बाबा देखिए बात निराली, कर मन की गत न्यारी. सनि बसनी र पम गरे सगम पम गरे सगम पग गम पनि सनि द पम पनि द पम प गम पनि द नि पद म प गम रे ग सरि नि स पनि सनि स पनि. म्हणून अशा प्रकारे संगीत फार सुंदर गोष्ट आहे. बघा, संगीत शिव की शक्ती है, हर स्वर में बसे है राम. विठाला विठाला. त्या ठिकाणी कर्माची गत आहे. कर्म प्रत्येकाला भोगावंच लागणार. कर्म करायचं आणि सोबत 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे. पुरुषार्थ प्राप्त करायचे म्हणजे काला प्राप्त करायचा. काला प्राप्त ज्या लोकांनी केला त्यांचं नाव अजर अमर झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शेवटचा दिस गोड भावा याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये काला केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये काला आहे. काला करणं म्हणजे आयुष्यामध्ये कर्म चांगलं करणं, याला काला असं म्हणतात. विठाला विठाला. एका राजाची मुलगी आहे. रात्रंदिवस कृष्ण भक्तीचं वेळ तिला लागलेलं आहे. लहान आहे, 5 वर्षाची. रोज आईला काहीतरी खेळणं मागते. आई रोज खेळायला काहीतरी देत आहे. एक दिवस आई देवाची पूजा करत आहे आणि पूजा करता करता मुलगी म्हटली, आई अगं काहीतरी खेळायला दे. राग आला आईला. हातामध्ये कृष्णाची मूर्ती होती. म्हटली हे घे. पोरगी म्हटली काय आहे? राग आला होता आईला. आई म्हणली हा तुझा नवरा आहे. कोण आहे? हा तुझा नवरा आहे. लहान लेकराच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली की ती बाजूला निघत नाही. संध्याकाळी झोपताना ती मुलगी 2 बेड तयार करायची. एका बेडवरती कृष्णाला झोपी घालायची, एका बेडवरती आपण झोपायची.
सकाळी उठली की आपले दात घासायची, आपल्याच बोटाने कृष्णाच्या मूर्तीचे दात घासायची. चहा बनवला की 2 कप चहा बनवायची, 1 कप चहा आपण घ्यायची, 1 कप चहा कृष्णासमोर ठेवायची. नाश्ता बनवला की 2 प्लेट बनवायची, 1 प्लेट आपण खायची, 1 देवासमोर ठेवायची. जेवण बनवलं की 2 ताटं बनवायची, 1 देवासमोर ठेवायची, 1 आपल्यासमोर ठेवायची, आपण खायची. रात्रंदिवस भगवान परमात्म्याची भक्ती करायची. राजस्थान मधल्या राजाच्या मुलीचं काय नाव आहे हो शांताबाई? काय आहे? राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में चाहा, ओ एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी. एक राधा होती आणि एक ती मीरा होती. आयुष्यामध्ये कर्म चांगलं केलं की हजारो वर्षानंतर या छोट्या छोट्या गावामध्ये नाव निघतं का? कर्म चांगलं केलेलं आहे. कर्म चांगलं केलं नसेल, मेल्यावर पोरगा सुद्धा तेरवी करत नाही. विठाला विठाला. आणि कर्म चांगलं करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये काला करणं आहे. बघा, कर्म चांगलं केलं असेल तर आयुष्य सुखाचं होतं. पण जर रस्त्याने चालताना तुमच्या पायात 1000 रुपयाचा बूट असेल आणि 1000 रुपयाच्या बूटमधून बाभळीचा काटा बुटातून आरपार होऊन पायातून वर निघत असेल तर आपलं कर्म आपण तपासलं पाहिजे. अमावस्येच्या दिवशी रात्री बैलगाडी तुम्ही जुंपली आणि शेतात निघाले की बैलाच्या समोर बॅटरी धरता का तुम्ही? धरता का बॅटरी? नाही. पण अमावस्येच्या रात्रीला बैल बरोबर तुम्हाला शेतात नेऊन पोहोचतं करतात. त्यांच्या पायात काटा मोडतो का? सहजासहजी मोडत नाही. अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये बैलाच्या पायात काटा मोडत नसेल आणि 1000 रुपयाच्या बूट मधून काटा आरपार होत असेल तर तुम्ही तुमचं कर्म चेक करा. विठाला विठाला. जसं तुम्ही कर्म केलं असं तुम्हाला भोगावं लागणार आहे. भक्त असं म्हणतोय, जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल अब हम पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही सृष्टि चला रही है. ज्या भगवान परमात्म्याने सृष्टी रचलेली आहे तो चालवत आहे. पण चालता चालता आपण बघा, चाला एवढं सुंदर माणसाने चाललं पाहिजे. आणि चालताना रस्त्यामध्ये दगड असले, खड्डा असला तर पाय खालीवर पडतो. बघा, कीर्तन फार मार्मिक आहे. कीर्तनामधून तुम्हाला चांगलं वाटेल न वाटेल मला सांगता येत नाही, पण एखादं वाक्य तुम्ही जीवनात उतरवलं ना तर तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याने चालताना जर खड्डा असेल, पाय खालीवर पडला तर पाय लचकत असतो, पाय टिचत असतो, पाय मोडत असतो. रस्त्याने चालताना पाय जर खालीवर पडला तर पाय मोडत असतो. लक्ष घ्या, चालताना पाय मोडला तरी चालेल पण आयुष्यात पाय वाकडा नाही पडला पाहिजे. विठाला विठाला. पण आपण पायाला धक्का लागू देत नाही, पाय मोडू देत नाही, पण पाय काय सरका पडत नाही. आयुष्यात तुम्ही एक वाक्य लक्षात घेतलं तर माझी कथा आणि माझं कीर्तन सार्थकी लागेल. कर्म चांगलं केलं पाहिजे. संसार सोडून द्या असं तुम्हाला कोणी सांगत नाही, पण आपल्या सवयी अशा आहेत, जिंदे बाप को रोटी ना देवे, मरे बात पछतई हो रामा, मुठ भर चावल दावे देख के, कौवा खाए बुलइयो रे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. जीवनामध्ये भगवत भक्ती अंतिम सार आहे. विठाला विठाला. काला फार महत्वाचा आहे. काला केला पाहिजे. बघा, मोक्ष प्राप्तीशिवाय जीवनाची सांगता होत नाही.
सूर्यास्ताशिवाय दिवसाची सांगता होत नाही, कळसाशिवाय मंदिराची सांगता होत नाही आणि काल्याशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही. तो काला आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लोक म्हणतात काय महाराज तुम्ही घेऊन बसले हो, दही लाईन काला, दही लाईन काला, दही लाईन काला. याच्यापेक्षा सुंदर पाटणी चौकामध्ये दही असतं, लाही असते, कोथिंबीर असते, अजून अनेक प्रकारचे खटई असते, फरसाण असते, खस्ता असते. एवढ्या खस्ता आपण आयुष्यात खातो तरी खस्ता खातो. विठाल विठाल. अहो तुमच्यापेक्षा सुंदर आम्ही घरी कोथिंबीर टाकून मसाला टाकून काला करू शकतो ना महाराज. महाराज म्हणतात घरी सुंदर पदार्थ बनवून तुम्ही काला करू शकता, पण या ठिकाणी जो खाता त्याला काला म्हणावं लागेल आणि घरी खाता त्याला भेळ म्हणावं लागेल. विठाला विठाल. आज काय खातो याच्याकडे पाहू नका, देत कोण. पहिलं प्रमाण आहे देवाने प्रसाद दिल्याचं. प्रसाद देतो प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा प्रसाद देतो. काय खातो हे पाहू नका, कोण खातं हे पहा. आपल्या वाकदमधला एक माणूस मुंबईला गेला आणि सहज वर्षा बंगल्याचं नाव त्याला दिसलं. वर्षा बंगल्याचं नाव वाचलं त्याला कळालं की हा मुख्यमंत्र्याचा बंगला आहे. वॉचमॅन म्हटलं आहे चल पुढे. भिकाऱ्या कशाला उभा राहिला, राग आला. वरून मुख्यमंत्र्यांनी पाहिलं आणि सांगितलं त्याला वर बोलवा. वाकदमधला लोकाच्या महिन्याने काम करणारा मजूर त्याला वर बोलवलं. मोठाच्या मोठा बंगला होता, मोठं झुंबर होतं, मोठा सोफा होता, मोठमोठ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या बिस्तरीच्या, बरं का, बाकीच्या नाही. बाकी काही डोक्यात आणून काही कीर्तन आहे. मोठमोठ्या बाटल्या होत्या आणि फडणवीस साहेब खाली आले आणि हात जोडले. जयहरी. हा म्हटला जयहरी. लट लट कापायला लागला. मुख्यमंत्री आहे. म्हटलं कुठले तुम्ही? म्हटलं वाकच आहे. कशा करता आलो होतो? काही नाही, काहीतरी काम धंदा पाहावा याकरता आलो होतो. जेवण झालं का? जेवण झालं का सांगा ना. हां थांबा मग कीर्तन झालं की जेवण आहे. आता टेन्शन घेऊ नका. तो म्हटलं नाही. चला बरं. कोण म्हटलं? मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे निघाला. तिसऱ्या मजल्यामध्ये गेला. डायनिंग टेबल होता, खुर्ची होती, एवढी नरम खुर्ची याने आत्तापर्यंत पाहिलीच नव्हती. खुर्चीवरती बसला. मुख्यमंत्री म्हटले खाली बसू जेवायला. फरशीवरती 2 चटया टाकल्या आणि मांडीला मांडी लावून बसला मुख्यमंत्र्याच्या. ताट आलं. याला वाटलं काय काय खायला येतं काय माहिती. आता पहिल्यांदा ज्वारीची भाकरी आली आणि मग बेसन आलं. काय आलं? ज्वारीची भाकरी बेसन. तो म्हटला जेवण केलं मुख्यमंत्र्यासोबत. उत्सुकता वाढली. तो म्हटला का रे मुख्यमंत्र्यासोबत जेवण केलं, काय खाल्लं रे? तो म्हटला ज्वारीची भाकर आणि बेसन. ज्वारीची भाकर आणि बेसन खाल्लं. म्हटलं. तो म्हटला अरे वेड्या, त्याच्यापेक्षा सुंदर रोज घरी आम्ही बेसन आणि भाकरी खातो. या ठिकाणी माझं मर्म आहे बघा, या दृष्टांताचं मर्म या ठिकाणी आहे. तो म्हणतो अरे बेसन आणि भाकरी रोज तू घरी खातो, बेसन आणि भाकरी काय खातो हे पाहू नको, मला मी कोणासोबत खातो, मला कोण देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी त्याचप्रमाणे आज दही आणि लाही याच्याकडे पाहू नका. हा प्रसाद प्रसाद देतो पंढरीनाथ. हा प्रसाद भगवान परमात्मा तुम्हाला देत आहे, याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. विठाला विठाल. पहिलं प्रमाण देवानी प्रसाद दिल्याचं. दुसरं प्रमाण पाहायला मिळतं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा, गोपाळांशीला या वाटी, गोपाळांशीला या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. हरी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
चाल मी तुमच्या समोर म्हणली, ही चाल 15 वर्षापूर्वी वैकुंठवासी भीमसिंग महाराज यांनी गायलेली चाल आहे. मुंबईमध्ये पावडे महाराज एवढा मोठा सप्ताह होता. त्या सप्ताहाकरता 16 पखवाज असायचे, 2,000 टाळकरी असायचे. मनमोहन सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते आणि भीमसिंग महाराज भगवान गडकर त्यांचं काल्याचं कीर्तन होतं आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्यांनी ही चाल गायली होती. त्यांनी सांगितलं होतं ही दीपचंदीमधली चाल आहे आणि म्हणून त्या ठिकाणी फार सुंदर चाल. त्यावेळेस मी फार छोटा होतो, यांच्या एवढा असेल. एक दिवस गळ्यात टाळ आला की एक दिवस डोक्यावर फेटा येतो, पण डोक्यावरती फेटा येण्याकरता गळ्यात टाळ घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर डायरेक्ट फेटा बांधाल ती काही बापाची पेड नाही. विठाला विठाला. तुम्हाला 5-10 एकर शेती शिल्लक भेटेल, प्रॉपर्टी संसारामध्ये मिळेल, पण इकडे यायचं असेल तर स्टेप बाय स्टेप मिळालं पाहिजे आणि लवकर मिळालं की जास्त दिवस टिकत नसतं. त्यामुळे गडबड करू नका, कुठल्याही गोष्टीची वाट पाहिली पाहिजे. एक उंदीर मांजरीला खायचा असेल तर 2 तास जप धरून बसावं लागतं नाही का, तेव्हा एक उंदीर मिळतो. अरे उंदीर खाण्याकरता मांजरीला 2 तास बसावं लागत असेल, हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. विठाला विठाला. पहिलं प्रमाण आहे देवानी प्रसाद दिल्याचं, दुसरं प्रमाण आहे संतांनी प्रसाद दिल्याचं. बघा काला फार महत्वाचा आहे आणि म्हणून काला खाल्ल्यावर काय होतं तर प्रसाद असतो, प्रसन्नता. प्रसाद खाल्ला की प्रसन्नता प्राप्त होते. सावता महाराज म्हणतात समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे, हो देव ठेविल तैसे रहावे. देवानी जसं ठेवलं असं आपण राहिलं पाहिजे. प्रसाद हा सुखाला कारणीभूत आहे. 93% मार्क ज्या मुलाला पडतात तो आत्महत्या करतो फाशी घेऊन आणि 35% ज्याला पडतात तो गावभर पेढे वाटतो. समाधान आपल्या विचारावरती आहे. विठाला विठाला. प्रसाद खाल्ल्याने समाधान प्राप्त होतो. काही काही झोपडीमध्ये आम्ही जातो चहा घेण्याकरता, उठाव वाटत नाही, दिवसभर बसून राहावंसं वाटतं, समाधान मिळतं. पण काही काही बंगल्यामध्ये असं बाहेर फेकल्यासारखं होतं, समाधान मिळत नाही. मायबाप ऐका, समाधान फार महत्त्वाचं आहे. रुक्मिणी मातेला जेव्हा कळालं की शिशुपाल मला स्वामी म्हणून मिळणार आहे, आपण ऐकलं भागवतामध्ये रुक्मिणी माता म्हणते शिशुपाल नवरा न वरी मी, भगवान श्रीकृष्ण परमात्मा नवरा नवरी मी. आणि म्हणून त्या ठिकाणी राजा भीष्मक आहे. राजा भीष्मक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी. म्हणू का थोडं मला हो द्या म्हणतात. ज्यांचे नाही झाले का त्यांना ऐका वाटतं. पावडे महाराज ज्यांचं झालं का ते म्हणतात महाराज तुमच्या पाया पडतो, पण ते नका म्हणू. आता एकदाच ऐकलं नाकी न आले आमच्या, पुन्हा ते म्हणू नका. देखो चिंता करी. मंगलाष्टक फार सुंदर आहेत आणि म्हणून एक सांगू का, परमार्थामध्ये फक्त एकच करायचं. काय मी ते करतो बरं, परमार्थामध्ये एकच करायचं. इथून सांगायचं ते इथे जाऊन लागतंच. विठाला विठाला. सध्या झालं काय, फक्त एकच झालं. काय झालं, बोलण्यातलं आणि वागण्यातलं अंतर फार वाढलेलं आहे. विठाला विठाला. राजा म्हणतो अरे माझ्या मुलीचं लग्न करायचं, मी तिला वर शोधणार आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीचं हरण करतात तेव्हा रुक्मिणीच्या चित्ताला शांतता मिळते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण रूपी प्रसाद तिला मिळतो ना तेव्हा तिला शांतता मिळते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा मिळत नाही तेव्हा ती रुक्मिणी म्हणते चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी. तुम्ही किती चंदनाचा लेप लावा. मी सांगितलं डॉक्टर जर ताप वाढली तर सांगतात रात्रभर या पोराच्या डोक्यावरती थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा, म्हणजे ताप कमी होईल आणि मग याला पुन्हा घेऊन या. पूर्वीच्या काळामध्ये चंदन घासायचे आणि त्याचा लेप लावायचे. रुक्मिणी माता म्हणते माझ्या अंगाचा ताप कमी करायचा असेल, चंदन काय करतं, शीतलता प्राप्त करतं. पण या चंदनाची चोळी माझं अंग जाळत आहे, मला शीतलता प्राप्त करायची असेल, भगवान श्रीकृष्ण परमात्मा मला मिळाला पाहिजे. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला मिळतो तेव्हा रुक्मिणी मातेच्या जीवनामध्ये काला होतो. विठाला विठाला. आणि म्हणून मी तर असं म्हणतो उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालण्यापेक्षा देवाच्या प्रसाद
ते ओ भाल कोण कोण अधिकारी ते उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यामध्ये घालण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या प्रसादाचे आपण अधिकारी झालो पाहिजे। बघा अधिकार प्रत्येकाला येत आहे, जे लोक येत नाहीत का त्यांना सुद्धा अधिकार आहे। तुम्हाला जर नोकरी लागावी असं वाटत असेल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नावाचा कागद तुमच्याजवळ पाहिजे। लग्न करायचं असेल तर आपल्या जाती धर्माचे पाहुणे आपण पाहतो, पण या मंडपमध्ये यायचं असेल ती जातीपातीचा विचार केला जात नाही। असं म्हटलेलं आहे न पाहे याती कुळाचा, प्रत्येक जाती धर्मातले संत वाजवा ना टाळी, टाळी वाजवा, टाळी वाजवा। त्यांचे हात दिसत नाही आता, त्यांचे हात दिसतील पण हे कीर्तन संपल्यावर। मी सांग भात वाढला की भातच खायला सुरुवात करतात, मग वाट पाहत नाहीत। मोठमोठी माणसं पण भात वाढला की भात, भाजी वाढली की भात, मग नाही, मग हात का, मग राग येतो फक्त दोनच हात देवानी का दिले, अजून एखादा द्यायला पाहिजे होता। प्रत्येक जाती धर्मातले संत आहेत। नंबर 1 कबीर, मोमीन, लतिफा मुसलमान। मुसलमान समाजातील कबीर असतील, मोमीन असतील, लतिफा असतील, अनेक प्रकारचे संत होऊन गेले। नंबर 2 चांभार समाजामध्ये रोहिदास तो चांभार त्याचा करी कारभार। वंजारी समाजामध्ये तुळशी उगवल्या रक्त सांडीने जेत आरती भगवान बाबा बैसोनी पाण्यावर वाचेली ज्ञानेश्वरी आरती भगवान बाबा। चला समोर नावी समाजामध्ये आम्ही वारीक माळी समाजामध्ये कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी। हरिजन समाजामध्ये जोखोबार आहे। कुंभार समाजामध्ये नवलाची गोष्ट ऐकस कय बाई, कुंभाराने बाळ तुडविल पायी नवलाची पद सरे गम गग गम पम गग ग। आणि म्हणून असं म्हणतात ते राहावत नाही आठवलं की, फार सुंदर आहे, संगीतामध्ये मजा आहे। एका माणसाला मी म्हटलं अरे बाबा तू गायन करतो म्हणे, हो म्हणलं कोणत्या पट्टीत करतो, तो मला मी झोपडपट्टीतही करतो। अरे मला झोपडपट्टी नाही रे येड्या। एकाला म्हणलं तू गायन करतो म्हणे, हो म्हणलं मग संगीताची तुला आवड आहे, ते म्हणजे ती पळून गेली महाराज। कुणाची जगाच्या पाठीवरती फार विचित्र नमुने पाहायला मिळतात महाराज। आणि म्हणून शिकण्याचा प्रयत्नच करू नका, समजून घेण्याचा प्रयत्न करा। विठ्ठल विठ्ठल। जगाच्या पाठीवरती संप्रदाय फार मोठा आहे आणि संप्रदाय मोठा, मी सांगत असतो आम्ही लेकरं लहान आहोत पण आमचे मायबाप फार मोठे आहेत। आम्हाला राजयाची कांता काय भिक मागे, अरे माऊली ज्ञानोबा आहे, जे पाहिजे ते आम्हाला मिळतं, तुम्ही आमचं दर्शन घेता, काही उपकार करत नाही तुम्ही दर्शन घेता तर छाती ठोकपणे। तुम्हाला राग येईल, राग येतो ना, बरं काय करता आल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही ना तुम्ही। कीर्तनकार म्हणजे पिंडीवरचा विच्चू असतो, त्याला काहीच नाही करता येत। जावायपेक्षा मोठा मान कीर्तनकाराचा असतो। तुम्ही आमचं दर्शन का घेता, अरे पोरग बापाचं दर्शन घेत नाही, तुम्ही आमचं दर्शन का घेता, तुमचं डोकं आमच्या पायावर का टेकवता, तर आमचं डोकं माऊलीच्या समाधीवर टेकलेलं आहे म्हणून तुम्ही तुमचं डोकं आमच्या पायावरती टेकवता। कोणी रिकाम नाही, कोणी रिकाम नाही, लाज वाटते तुम्ही आमचे पाय धुता, एवढे चांगले पाय आमचे नाहीत। आणि खरं सांगू का, या समाजाने फार वाटोळं केलं महाराज, आम्हाला फार मोठं करून ठेवता पण बाया ऐकत नाही। मी सांगितलं मग बोलताना, तुम्ही मालकाचं ऐकत नाहीत, तुम्ही आमचं काय ऐकणार आहात। मी नाही म्हटलं, आमच्या मामाने हात धरला आमचा,
नाही महाराज चला व्हा इकडं. म्हणजे तुमच्या गावात आहे बाबा, आता जे गावी केला वास त्याशी नसावी, पण तुमचं प्रेम आहे बघा. तुम्ही आमचं पाय धुताना फक्त एकच प्रार्थना करतो माऊलीला, हे आमचे पाय नाहीत माऊली, हे तुमचे पाय आहेत. विठाला विठाला. म्हणून मुद्दा आपला हा चाललेला आहे. काला फार महत्वाचा आहे. काला करण्याकरता भाग्य महत्वाचं लागतं महाराज, आणि काल्याचं भाग्य फक्त माणसाला आहे. हा मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. आपण जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. एक दिवस तुम्हाला मरावं लागणार आहे. तुम्हाला मरावं लागणार आहे म्हणजे मीही मरणार आहे. पण आपण जीवनामध्ये अहंकार करतो. अहंकार करू नका. एका संताचं पद आहे, ते असे म्हणतात, तेरे जैसे लाखों आए लाखों इस माटी ने खाए, रहा ना नाम निशान रे बंदे, झूठी तेरी शान है, मत कर तू अभिमान. किस धुन में बैठा बावरे, तू किस धुन में बैठा बावरे, तू किस मद में मस्ताना है. वो सोने वाले जाग जरा, संसार मुसाफिर खाना है. वो सोने वाले जाग जरा, संसार मुसाफिर खाना है. कोई आज गया कोई कल गया. बघा प्रत्येकाला जावं लागणार आहे. कोई आज गया कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा, कोई चंद रोज में जाएगा. जिस घर से निकल गया पंछी, जिस घर से निकल गया पंछी, उस घर में फिर नहीं आना है. ओ सोने वाले जाग संसार मुसाफिर खाना, ओ सोने वाले जाग संसार मुसाफिर खाना, संसार मुसाफिर खाना है, संसार मुसाफिर खाना है. विठ्ठल काही गोष्टीचं ज्ञान पाहिजे असतं बरं का. ज्ञान पाहिजे म्हणजे या ठिकाणी बसायला फार मोठी ताकद लागते, उभं राहायला ताकद लागते. आणि ज्ञानी लोक आहेत. उतरण्या उठावण्या ह्या जीवनामधले फार महत्त्वाचे प्रसंग असतात. जसे मृदंगामध्ये बघा, जे कीर्तनकाराच्या ओठात असताना ते मृदंगाचार्याच्या बोटात असतं. काय म्हटलं मी? जे कीर्तनकाराच्या ओठात असतं मानमोठे साहेब, ते मृदंगाचार्याच्या बोटात असतं. बघायचं का तुम्हाला? ऐका. से निकल गया पंछी, उस घर में फिर नहीं आना है. वो सोने वाले जाग जरा, संसार मुसाफिर खाना. हा आपला विषय चालला होता. आमच्या मानमोठे साहेबाचा मान मोठा आहे पण लाईट आलेली आहे. लाईट गेली की मोठं अवघड होतं. बघा ऐका, लक्ष. फक्त 15 मिनिटं राहिले. चालतील ना 15 मिनिटं? चालेल का? पुरुष मंडळी, महिला मंडळ, ज्यांना ज्यांना कीर्तन बोर होतं ते टाळी वाजवा बरं. आता काय करू? जे कीर्तन करायच्या ओठात, ते मृदंगाचार्यांच्या बोटात. ऐका. धेता धेता थिट थिट कडदा कट गेंत्र कडदा, कत्ता गे तिट कथा न कतधा, तिट कथा न कतधा, तिट कथा न कतधा. आता यांचा नंबर संपला. आता यांचा नंबर. धिंदा गदा धिंदा गदा, धेता गे गिन दाग, धेता गे गिन दाग. अरे हे कातडं मेलेलं आहे, ते सुद्धा शब्द बोलतं. तुम्ही जिवंत असलात तरच विठ्ठल विठ्ठल म्हणा जा. विठाला विठाला. मरण कुणाचंही चुकत नाही, हा माझा विषय चाललेला आहे. एक गालिब नावाचा शायर आहे, तो असं म्हणतोय, आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तो बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा.
और ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गयो बुरा न मिलिया कोई, सगपम प सानि नि सानि पम मदनि सानि पम ग सगपम ग प पद सनि सा सानि द पद पग सरे पनि रे म द पम ग रे पम ग रे सा। बुरा देखन मैं गयो बुरा ना मिलिया कोई, लेकिन जब गट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोई। जिंदगी ओ जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन ओ एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा। ओ मौत जब तुझको आवाज देगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा। ओ सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा तो पाव फूलों पे तो पाव फूलों पे तो पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा। तो पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा तो पाव फूलों पे रखने से पहले, अरे पगले पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा। विठाला विठाल अरे म्हणून आपलं मरण नक्की येणार आहे, मरण चुकणार नाही, कुणाला मरण येणार आहे, पण मरण येण्याच्या अगोदर कर्म चांगलं करा आणि काला पदरात पाडून घ्या। विठाला विठाला काला म्हटलं की काल्यामध्ये चरित्र ते उच्चारावे, केले देवे मथुरे, आहे का नाही? काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी। आपलं चरित्र नाही, आपण विचित्र आहोत म्हणून आपलं चरित्र नसतं, आहे का? माणसाने जीवन जगताना एवढं सुंदर जीवन जगा बघा, जीवन जगताना वाचन केलं पाहिजे, माणसाने जीवन जगताना वाचन केलं पाहिजे आणि एवढं सुंदर जीवन जगलं पाहिजे की आपण मेल्यावर आपल्या आठवणीमध्ये लोकांनी एखादं पुस्तक लिहिलं पाहिजे। जीवन माणसाने जगताना एवढं सुंदर जगलं पाहिजे, आपण मेल्यावर आपल्या आठवणीमध्ये लोकांनी एखादं पुस्तक लिहिलं पाहिजे, नाहीतर माणसाने जीवन एवढं सुंदर जगलं पाहिजे, मरायच्या अगोदर आपण तरी एखादं पुस्तक लिहिलं पाहिजे। विठाला विठाला पण आपण पुस्तक लिहित नाही, आपल्या बातम्या येतात पेपरवरती, नाही का? पेपरवरती बातम्या येतात आणि त्या बातम्या न वाचण्यासारख्या असतात। जीवनामध्ये कर्म चांगलं करा। काही काही लोकांचं चरित्र सुरू होतं जन्माला आल्यापासून, काही काही लोकांचं चरित्र सुरू होतं वयाचे 25 वर्ष झाल्यापासून, काही काही लोकांचं चरित्र सुरू होतं मरताना, काही काही लोकांचं चरित्र सुरू होतं 9-9 हजार कोटी रुपये पळून घेऊन गेल्यावर, काही काही लोकांचं चरित्र सुरू होतं रात्रीचे 50-50 आमदार घेऊन गेल्यावर, काही काही लोकांचं चरित्र सुरू होतं पक्ष फोडून पक्षाचा नाश केल्यावर, काही काही लोकांचं चरित्र सुरू होतं जन्माला येण्याच्या अगोदर। विठाला विठाला भगवान परमात्मा आहे, ह्या भगवान परमात्म्याचं चरित्र जन्माला आल्यापासून नाही, जन्माच्या अगोदरपासून आहे, पण पाहता पाहता भगवान परमात्मा जन्माला येतात। अष्टमीची तिथी आहे, आपण भागवत कथेमध्ये ऐकलेलं आहे, सर्व महिला मंडळांनी आनंद घेतला बघा। भागवतामध्ये आपण आलं पाहिजे, कथा ऐकली पाहिजे, देवाच्या चरणाशी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे। टाळी वाजवा म्हटलं की बाया नाचतात, पण मी सांगितलं डीजे समोर 60-60 वर्षाच्या बाया नाचताना मी पाहिलं। ज्या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे तिथे वाटत नाही आणि या ठिकाणी आपण लाजतात, इथे जर आपण लाजाल तर बघा आयुष्यामधला सुवर्ण क्षण तुम्ही वाया घालाल। विठाला विठाला भगवान परमात्मा जन्माला येतात आणि वेळ कमी असल्यामुळे सांगतात की बाबा नंदाच्या घराला
हो मजने गोकुळा बाबा नंदाच्या घरी मला घेऊन जा। इकडे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात। सुनंदा नावाची गवळण आहे, ती म्हणते दादा तुला मुलगा झालेला आहे। नंद बाबा आपल्या गळ्यातला हार काढतात फेकतात। ए सुनंदे जा सांग अख्ख्या गोकुळवासियांना की माझ्या दादाला मुलगा झाला। चौकात चौकात सुनंदा उभी राहू लागली आणि सांगू लागले ए गवळणींनो, गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला यशोदेला हो एक धावत एक पुढे एक वाटी सुतवरे गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला आनंदाला पारावर नाही माय बाप। त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आलेला आहे आणि आनंदाला पारावर नाही। आपण पाहिलं किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला। रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला गकाना आला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ नवतरले गोड हसू कानात नाचू गावात पैंजण थरथरले हो काना दिसतो गोपी आल्या नटून काना दिसतो गोपी आल्या नटून हो नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला झाला म्हणजे काला झाला। त्या ठिकाणी आनंदी आनंद झाला। भगवान परमात्मा जन्माला आले आणि जन्माला आल्यावर आनंदाला पारावर नाही। भगवान परमात्मा रांगायला लागले हो तळवे तळ हात भगवान परमात्मा जसे रांगायला लागतात तसाच आपला कार्यक्रम सुद्धा रांगायला लागलेला आहे। आपल्या कार्यक्रमाचं वर्ष किती आहे? दुसरं वर्ष आहे। आणि मी सांगून गेलो पण आपल्या कथेला एवढे लोक नव्हते म्हणून आता या सर्वांना सांगतो तुमची पाटी अजून कोरी आहे। या पाटीवरती चांगलं काहीतरी लिहा, आयुष्य खरंच सुखाचं होईल। पण आपण आपलं असं आहे पाटी कोरी ठेवत नाही, चांगलं काही लिहत नाही। आयुष्य फार सोन्यासारखं आहे। आणि म्हणून तरुण मुलांना एक विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की म्हाताऱ्या लोकांचा परमार्थ आहे, गरीब लोकांचा परमार्थ आहे, निवळ भिकारी लोकांचा परमार्थ आहे, डोक्यातला विषय काढून टाका। बघा फार श्रीमंत लोक आहेत परमार्थ करणारे। एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे। मोठमोठी लोक परमार्थ करतात, आपण काहीच नाही, आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे आहोत। आपला देवना संसार तुका दोहीकडे चोर परमार्थ केला पाहिजे। बघा 80 वर्षाचा म्हातारा आहे, समुद्राच्या काठावरती ज्ञानेश्वरी वाचत आहे। 40 वर्षाचा पोरगा गेला, बोटामध्ये ब्रिस्टॉल आहे, हातामध्ये अंगठ्या आहेत आणि म्हाताऱ्याच्या तोंडावरती ब्रिस्टॉलचा धूर फेकत आहे। 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने वर पाहिलं, 40 वर्षाचा साहेब आहे, कडक कपडे आहेत आणि साहेब म्हणतात बाबा काय करता? बाबा म्हणले साहेब ज्ञानेश्वरीचं पारायण करतो मी। राग आला साहेबाला, म्हटलं बसा पारायण करीत, अंधश्रद्धा आहे, थोतांड आहे, बंद कराय पारायण। कोण म्हणतं? साहेब म्हणतात। मोठी लोक मोठी असतात। श्रीमंत म्हातारा होता, म्हातारा उठून उभा राहिला, जसा म्हातारा काठी टेकत उठून उभा राहिला असे 4 बॉडीगार्ड म्हाताऱ्याच्या आजूबाजूला उभे राहिले। साहेबाला आता तरी कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणतरी मोठा आहे, पण साहेब अहंकारात होते। हात जोडले हो 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी साहेबासमोर, सांगितलं साहेब 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरी वाचत आहे,
तुम्ही काय करता? साहेबांनी कॉलर टाईट केली, सांगितलं बाबा तुमच्यासारखी पारायण करून माझ्या आयुष्याचं मी वाटलं नाही केलं. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला 1.25 लाख रुपये मला पगार आहे. कोण म्हणतं? साहेब म्हणतात. स्मित हास्य केलं. म्हाताऱ्यांनी एक टाळी वाजवली आणि लाल दिव्याची गाडी जवळ आली. लाल दिव्याच्या गाडीत म्हातारा बसला. आता तरी साहेबाला कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणतरी मोठा आहे. म्हाताऱ्यांनी लाल दिव्याच्या गाडीची काळी काच खाली घेतली आणि पुन्हा हात जोडले. साहेब मी 80 वर्षापासून ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? साहेब म्हटला बाबा तुमच्यासारखे पारायण करून मी आयुष्याची वाट नाही लावली. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. स्मित हास्य केलं. म्हाताऱ्यांनी काळी काच वर घेतली. 100 मीटर गाडी समोर गेली. पुन्हा गाडी थांबली. पुन्हा काळी काच खाली घेतली. सांगितलं साहेब जरा इकडे येता का हो? प्रेमाने आवाज दिला म्हाताऱ्यांनी. पुन्हा हात जोडले. सांगितलं साहेब मी 80 वर्षापासून ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? राग आला साहेबाला. तळपायजग मस्तकात दिली. सांगितलं म्हाताऱ्या 30 सेकंदामध्ये तिसरी वेळ तुला मी सांगतोय की तुझ्यासारखे पारायण करून माझ्या बुद्धीचं मी वाटोळं नाही केलं. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. म्हाताऱ्याने गाडीचा दरवाजा उघडला. पुन्हा म्हटलं साहेब एकदा सांगा तुम्ही काय करता? सांगितलं बाबा शेवटचं सांगतो की तुमच्यासारखे पारायण करून आयुष्याची वाट मी लावली नाहीये. तुमच्या लक्षात 10 सेकंदापूर्वी सुद्धा राहत नाही. पारायण करू पारायण बंद कराय. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हाताऱ्याने कॉलर टाईट केली आणि सांगितलं साहेब ज्या कंपनीत तुम्ही काम करता त्या कंपनीचा मी मालक आहे. काय म्हणतो म्हातारा? ज्या कंपनीत तुम्ही काम करता त्या कंपनीचा मी मालक आहे. आणि बरं का साहेब अशी एक कंपनी नाही माझ्याकडे, अशा 35 कंपन्याचा मी मालक आहे. तुमच्यासारखा एक इंजिनियर माझ्याकडे काम करत नाही साहेब. तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर माझ्याकडे काम करतात बरं का साहेब. म्हातारा सांगतो तुमच्यासारख्या 350 लोकाला एका वर्षामध्ये कंपनीत मी घेतो. त्यांचं पॅकेज संपलं की एका वर्षाला मी कंपनीतून हाकलून देतो साहेब. तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य मी एकटा घडवतो. मात्र माझ्यासारख्या लाखो लोकांचं आयुष्य ही माझी ज्ञानेश्वरी घडवते, ही माझी ज्ञानेश्वरी घडवते. आणि म्हणून तरुणांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा वारसा चालवला पाहिजे. तुम्ही कितीही शेती चांगली करा बापाची, बाप नाव काढेल, पण गावातला सत्ता टिकून ठेवला अख्खा जिल्हा तुमच्या पायावरती डोकं ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे डोक्यात ठेवा. एकटा सरपंच काय करणार आहे? काय करणार आहे सरपंच एकटे? त्यांनीच हे सर्व करायचं, त्यांनीच कारभार करायचा, त्यांनीच बाकीचा बाजार करायचा. आपली साथ त्यांना असली पाहिजे. कितीही मोठा माणूस असेल घरचा, मागच्या लोकांची साथ त्यांना पाहिजे. 4 लोकांचं कुटुंब चालवायचं असेल तर मागच्या लोकांची त्यांना साथ पाहिजे. हे गावरूपी कुटुंब आहे आणि अजून तुमचं गाव फार चांगलं आहे, एवढं सुंदर आहे. या गावाला फक्त एकच करा, कुणाची नजर लागू देऊ नका. विठाला विठाला. मिळणं सोपं आहे, मिळणं सोपं आहे, मिळालेलं टिकवणं अवघड आहे बरं. काय मी सांगून गेलो, माणसाकडे थोडे जास्त पैसे आले की लोक माणसाला तुडवत चालतात. ही गोष्ट सोडून द्या. तुमच्या गावात योगायोगाने हा योग आलेला आहे. आणि बघा फार सुंदर आहे. आपण ज्या देशात जन्माला आलो ना, तो देश म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा, भगवान कृष्ण परमात्मा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपण जर अयोध्येला गेलात, आपल्या जीवनातला अहंकार नाहीसा होतो. भारत खंडामध्ये जम्बो द्वीपामध्ये ही अयोध्या जन्माला आलेली आहे. विठाला विठाला. भरत खंडे जम्बो द्वीपे आर्यावर्ते भारत वसे नगरी है विख्यात अयोध्या नाम की. हो ये जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण गान की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. विठ्ठल. आपण धरली पाहिजे. भगवान परमात्मा रांगायला लागले. रांग तरंगणी चोरी तलोनी धवळी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साधनी दही दूध भक्षुणी. अनेक प्रकारचे प्रमाण पाहता येतील. पण भगवान परमात्मा वेळ कमी असल्यामुळे आता हळूहळू चालायला लागले.
वेळ कमी असल्यामुळे भगवान परमात्मा चालतात आणि चालता चालता भगवान परमात्मा गावामध्ये फिरायला लागतात। याच्या अगोदरचा एक प्रसंग आहे, तो प्रसंग म्हणजे पुतनेचा प्रसंग आहे। मी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं, पण जेव्हा पुतना देवाला मारण्याकरता आलेली आहे तेव्हा भगवान परमात्माने डोळे मिटलेले आहे। मी ज्या संस्थेचा विद्यार्थी आहे सद्गुरू जोग महाराज यांच्या संस्थेमध्ये वैकुंठवासी आपल्या भागातले सेनगाव तालुक्यामधले माधव महाराज मगर फार मोठे महात्मे होऊन गेले। त्यांनी गाथा नवनीत या ग्रंथामध्ये देवानी डोळे का मिटले याची 21 कारणं सांगितले, पण तेवढे सांगून वेळ घेत नाहीये। भगवान परमात्मा पुतणीला जरी मारून टाकतात तरी जो मोक्ष आपल्या आईला देतात तोच मोक्ष पुतणीला देतात। सोशिली पुतना तेने मोडियेले तरू, सोशिली पुतना तेने मोडियेले तरू, आली नसंडी वापर कुमा देवी हृदयी धरुणी तुम्ही असी खेळावयाना हो माझ्या कानाचे नाव भरी घ्याओ, माझ्या कानाचे नाव भरी घ्यावं। भगवान परमात्मा पुतनेचा वध करतात, तृणाव्रत असेल मांबळ भट असेल यांचा सुद्धा वध करतात। आणि आता भगवान परमात्मा चोऱ्या करायला सुरुवात करतात आणि चोऱ्या करताना गोपिका म्हणतात, यशोदे अगं कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णा गोकुळी राहावे राहावे का जावे। गवळी म्हणतात, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग यशोदे, अगं तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग। यशोदा म्हणते, बाळ सगुण गुणाचे काने गे, बाळ सगुण गुणाचे काने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, 5 वर्षाची माझी बाळगे, अंगणी माझ्या खेळे गे, का लटिकाची घेत आळगे गोकुळच्या नारी। मी सांगितलं त्या दिवशी कथेमध्ये, आई जर सख्खी असेल बाळ किती खराब असू द्या, ते म्हणजे नाही आमचं लेकरू तसं दारू पिऊन ते पोरग अख्ख्या गावातल्या लोकांना मारतं, पण माय म्हणते नाही आमचं गावच खराब आहे आणि लेकरू चांगलं, ही खरी आई आहे। बघा पोरांनो, त्या दिवशी सांगितलं, मी पुन्हा सांगतो तुमच्याकरता। ज्यावेळेस अजमल कसाब नावाचा अतिरेकी CST मध्ये बॉम्बस्फोट करण्याकरता आला होता मुंबईला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, 7:30 वाजता डोंबिवली येणारी ट्रेन होती कल्याणहून CST मध्ये, आणि 4:30 वाजता 10,000 लोक ट्रेनमधून खाली उतरणार होते आणि त्यांच्या मध्यभागी बॉम्बस्फोट केला। एक जवळजवळ 1000 लोक तरी त्या बॉम्बनी मरणार होते, पण त्याला समुद्र मार्गाने येताना 1 तास लेट झाला। 7:30 ला येता 8:30 झाले आणि लोक उतरले घरी निघून गेले।
ज्यावेळेस त्याला फाशीची शिक्षा झाली तो रडायला लागला आणि उज्ज्वल निकम साहेब विचारतात, अरे कसा का रडतो? फाशी झाली म्हणून रडतो का? तो मला फाशी झाली म्हणून नाही रडत मी. रडण्याचं कारण माझं असं आहे की बघा, त्या ठिकाणी 7:30ला मी CST वरती जर आलो असतो, 1000 लोक माझ्या बॉम्बनी मेले असते, पण माझ्या बॉम्बनी फक्त 172 लोक मेले. बॉम्ब टाकलेला वाया गेला म्हणून मला रडायला येतो. कशामुळे? बॉम्ब टाकलेला वाया गेला म्हणून मला रडायला येतं. एवढा नास्तिक असताना, एवढा नालायक जरी तो होता ना, त्याच्या आईला जेव्हा पत्र पाठवलं तुमच्या मुलाला फाशीची शिक्षा झालेली आहे, तेव्हा त्याची आई पत्र पाठवून म्हणते, माझं लेकरू इंजिनियर आहे, माझं लेकरू अतिरेकी नाहीये, तुम्ही माझ्या लेकरावरती आळ घेता. काय म्हणते? माझ्या लेकरावरती आळ घेता. अरे तुझ्या लेकरांनी 172 लोक मारले तरी तू म्हणते आळ घेता. खऱ्या अर्थाने ही सक्की आई आहे. विठाला विठाला. आणि म्हणून आठवलो म्हणून सांगतो बघा, मी सांगत असतो या देशावरती 3 लोकांचे उपकार आहेत. पहिले संत महात्म्यांचे, नंबर 2 शेतकऱ्यांचे, नंबर 3 सैनिकाचे आहेत. त्या सीमेवरती आम्ही पाहतो मायबाप, एक माझा मित्र आहे, जिगवार नावाची एक ते तुकडी असते. त्या जिगवार नावाच्या तुकडीमध्ये जर हिरव्या ठिकाणी गेलात तर हिरवा ड्रेस असतो. त्याला चिखला, त्यांनी सांगितलं 8-8, 9-9 घंटे आम्हाला चिखलामध्ये झोपून राहावं लागतं, सैनिकांना शत्रूला दिसू नये म्हणून. बघा, तुम्ही जर शेतामध्ये गव्हाला पाणी देण्याकरता गेलात आणि 2 तास चिखलामध्ये उभे राहिलात तर तुमच्या पायाची कातडी सोलल्या जाते. पण 8-8, 10-10 तास ही लोक आपल्याकरता सीमेवरती रक्षण करतात. जेवढा अधिकार एखाद्या कीर्तनकाराचा तेवढाच अधिकार त्या सैनिकाचा सुद्धा आहे. मायबाप ऐका, जेवढे उपकार कीर्तनकाराचे असतील, जेवढे उपकार शेतकऱ्याचे असतील, तेवढे उपकार त्या सैनिकाचे आहेत. बघा ना, अरे शत्रू जेव्हा गोळ्या झाडतो ना तेव्हा छातीची चाळणी होते. मायबाप, जगाच्या पाठीवरती सैनिक हा पैशाकरता नोकरी करत नाही. सैनिक हा पैशाकरता नोकरी करतच नाहीये. सैनिक या भारत देशाकरता नोकरी करतो. हा भारत देश म्हणजे परका नाहीये, हे भारत देश म्हणजे माझं कुटुंब आहे असं समजून तो नोकरी करतो. एखाद्या कीर्तनकारापेक्षाही मोठा अधिकार त्या सैनिकाचा आहे. विठाला विठाला. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के हो 10-10 को एक ने मारा. खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी. सरहद पर लड़ने वाला, सरहद पर लड़ने वाला, हर वीर भारतवासी, हर वीरता भारतवासी. ऐ मेरे वतन के जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं इनकी जरा याद करो कुर्बानी. आणि आयुष्यामध्ये आपण एकाच गोष्टीचा विचार करा, जेवढा अधिकार संत महात्म्याचा आहे तेवढाच अधिकार या सैनिकाचा सुद्धा आहे. विठाला विठाला. भगवान परमात्मा हळूहळू चालायला लागलेत आणि सर्व गोपाळाला जमवतात. भगवान परमात्मा श्रीमंत घरचा आहे तरी सुद्धा लहान लेकरासोबत पेंध्या, वाकड्या, बोबड्या, वरद्या, सुदाम्या, श्रीदाम्या यांचे नाव आहेत. पेंध्या नावाचा पोर आहे. त्यातलं कुणाचं नाव आहे का पेंध्या? आहे का पेंध्या नावाचं कोणी? नाही. बरं, वाकड्या कुणाचं नाव आहे का? नाही. बोबड्या नाही. यांची जी नावं पडली त्यांच्या लक्षणावरून नाव पडली. पेंध्याचं होतं ना पेंध्या, त्याची ढेरी मोठी होती. ढेरी आता हल्लीच्या काळामध्ये पाहायचं कामच नाही. वाशिमला एक किराणा दुकान आहे. त्या किराणा दुकानदार त्या टेबलवरती बसतो आणि समोर काउंटर आहे. त्या काउंटरला एक पाटी आहे. ती पाटी बाहेर काढतो, पैसे नाही मोजत, त्या पाटीवरती ढेरी ठेवतो.
काय करतो, पाठीवरती ढेरी ठेवतो. 4 दिवस झाले त्या बसव कल्याणला, म्हणजे आपल्या कथेच्या अगोदर कीर्तनाला चालू होतो बसव कल्याणला. समोर मोटरसायकलवर एक माणूस चालला होता. एवढा जाड होता, माणूस आहे का पोतोय काही कळत नव्हतं मला. कसा बसला बिचारा, असा तो हालत होता. त्या गाडीवरती बसून, आणि शरीर आहे पहिला धन है निरोगी काया, दूजो श्री भगवान विठाला विठाला. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा एकच आहे. श्रीदामे असेल, सुदामा असेल, पेंद्या असेल, वाकडे असेल, बोबडे असेल, भगवान परमात्मा सोबत त्यांना घेतो. आणि आता भगवान परमात्मा खोड्या करायला सुरुवात करतो. गवळी म्हणतात, खोड्या नको करू माझे बाबा, ओ बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. वारकरी चालीमध्ये ताकद आहे, वारकरी चालीत फार ताकद आहे. आणि आत्ताची चाल आहे, रडते माझे बाळताने. समजा विचार आहे ना, पण वारकरी चाल कोणती आहे? रडते माझे बाळताने, समजाविता रायना. वारकरी चालीमध्ये फार ताकद आहे. पावडी महाराज, मधुकर महाराज, विशाल महाराज फार सुंदर त्या गातात. भगवान परमात्मा खोड्या करायला लागला. शेवटी त्या गोपिका म्हणतात, यशोदे आता आम्ही गोकुळामध्ये राहत नाही, तुझ्या फार खोड्या वाढलेल्या आहेत, आम्हाला भूक लागलेली आहे, भाजी झालेली आहे, चपाती झालेली आहे, गोड काय आहे, गोड काय आहे, हा बुंदी झालेली आहे, आता आम्हाला जेवायचं, पुन्हा ग्लास भरून घरी आणायची. बरोबर आहे का? नाही नाही, मी पाहतो महाराज ग्लास मध्ये बुंदी आणतात आणि तो ग्लास पदराच्या खाली ठेवतात. ते हसतात, म्हणजे त्यांना माहिती, आपलंच सांगतात ते विठाला विठाला. आणि हे सांगतात, लेकर बाऊल वाढा, जास्त वाढू नका, वाया जाईल. पण त्या घेतात आणि म्हणतात, महाराज तुम्ही सांगताना अन्न हे पूर्ण ब्रह्म, आम्ही पूर्ण ब्रह्म सांगतो, पण घरी आणायला नाही सांगत, तिथे पोट भरून खायला सांगतो. भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या खोड्या करतो. यशोदा माता मध्ये नाही नाही, खोट नाट्य बोलू नका सारे जणी, खरं तुम्ही सांगा मला, खोट खोट नाट्य बोलू नका सारे जणी, खरं तुम्ही सांगा मला. कोणी म्हणती माठ माझा फोडतो पदर, माझा ओढतो शान, माझा पडतो. खोट नाट बोलू नका, खोट खोट नाट बोलू नका, खोट नाट बोलू नका सारे जणी, खरं तुम्ही सांगा मला. कुणी नका आळगी उभा पाळावरी पाळावरी. खोट नाट बोलू नका साऱ्या जणी, खरं तुम्ही सांगा मला. कुणी अगं नका आळ घेऊ बाळावरी, तुम्ही 12 घरच्या 12 घे. गोकुळच्या नारी पण एक दिवस भगवान परमात्मा घरामध्ये चोरी करतात. यशोदा माता म्हणते, चलो भागो. कुठे भागो? उद्या उद्या जाई राहणार सवे घेऊन गोधना. पाहता पाहता 12 झाले, 12:30 झाले, 12:36 झाले. मग 36चा आकडा यायला नको म्हणून आता थांबलं पाहिजे. फार सुंदर या ठिकाणी हा सप्ताह आहे. भगवान परमात्मा शेतामध्ये जातात, चोपदार बाटली घ्या लवकर, दुसऱ्या नका घेऊ, ही घ्या, विठाला विठाला. त्या ठिकाणच्या खोड्या करतात. गवळणी निघाल्यात, गवळण मथुरेला निघाल्यावर त्या ठिकाणी डोक्यावरती माठ आहे, त्याच्यामध्ये तूप आहे, त्याच्यावरती माठ आहे, त्याच्यामध्ये लोणी आहे, त्याच्यावरती माठ आहे, त्याच्यामध्ये दही आहे, त्याच्यावरती माठ आहे, त्याच्यामध्ये दूध आहे, त्याच्यावरती माठ आहे, त्याच्यामध्ये ताक आहे. भगवान परमात्मा जेव्हा गोपिकाकडे पाहतात तेव्हा घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत खुद खुद मोडी डोळे, हसत खुद खुद मोडी डोळे. मनी आठवी कृष्णाचे ताळ, लगबगीने प्रभात काळी आली नंदनगणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. पाण्या गवळण, पाण्या गवळण.
ठिकाणी यशोदा म्हणते, ए हरी किती खोड्या करसी हरी, ए हरी अरे किती खोड्या करशील, बस बस खोड्या, आता एकच प्लेट पोहे खाल्ले आणि सर्व गोपाळ पाहायला लागले, देवा अरे बस कर आता तुझं, आता जास्त वेळ लांबवू नको, नाही तर तुला सुद्धा आता सिल्लोडला जायचं संध्याकाळी, मग आम्ही होऊन तू आहे, अशी गोपाळ पाहायला लागले बरं का, तुम्ही नाही. त्या ठिकाणी बघा खांदेकरी चांगले असले की मरायला सुद्धा बरं वाटतं, भावकी चांगली पाहिजे. आणि लोक काय टेन्शन नाही हो, किती वजन वाढू दे, आमची भावकी चांगली आहे खांदेकरी, तशी आमची भावकी चांगली आहे म्हणून आपल्याला मरायला आनंद वाटतो. विठाला हा विठाला. परमार्थ आपल्या मस्तीत आपण केला पाहिजे. अपनी धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. आणि म्हणून लोक आहेत, हा सर्व घरचा परमार्थ आहे. भगवान परमात्मा शेतात जातात, हो गाई चालल्या वनाप्रती, त्या ठिकाणी सुद्धा म्हणते काना उद्या जाई राना सरी घेऊन गोधना. आणि म्हणून गोधने गोधने चारावया जाई शारंग पाणी. त्या ठिकाणी भगवान परमात्मा गायी राखतात आणि गायी राखता राखता अनेक प्रकारचे खेळ खेळतात. एक दोन खेळ खेळायचा, पहिला खेळ तुम्ही खेळा, दुसरा मी खेळतो. पण एक गोपाळ म्हटला, देवा आवलाय झाले खेळ आता, त्यामुळे तिसरा गोपाळाने खेळ सुरू केला. खेळ मांडीला गडी आला तिकून डाव गेला असं म्हटलेलं फार सुंदर खेळ आहेत. पण आता लोक चाली दाखवायला लागले म्हणून आपल्या चाली आता बंद करू. भगवान परमात्मा अनेक प्रकारचे खेळ खेळतात आणि खेळ खेळता करता शेवटी गोपाळ म्हणले, देवा तुका म्हणे तू राख मनेरी, मनेरी नावाची गाय तू राख. अनेक प्रकारचा त्या ठिकाणी भगवान परमात्मा विचार करतात आणि या गोपाळांना भगवान परमात्मा विनंती करतात, हे बघा तुम्ही माझ्यासोबत आले, एकदा घरी जा आणि आई वडिलांना विचारा तुम्हाला माझ्यासोबत यायचं का, गरज असेल तर माझ्यासोबत या. तेव्हा गोपाळ म्हणतात, देवा आम्हाला तुझ्यासोबत यायचं, पण कार्य देवा आल्यावर काय फायदा होईल, तर आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेरे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हा विठोबा.
दाखवतो ना पुरुष मंडळी. घ्या हातवर. ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत तेच बांगड्यावाले ना उद्या जमला. बघा बाबा आपलं मानमोठे साहेब हे वाकत नावाचं गाव आहे. लोकसंख्या फार कमी आहे पण तरी सुद्धा अतिशय सुंदर वातावरण आहे. लोकसंख्या कमी आहे तरी भरगच्च लोक या ठिकाणी आलेले आहेत. हातवर घ्या. हात नाही खाली घ्यायचा. राहू दे अर्धा तास अजून. ते बघा त्यांना हात खाली घेऊ नका. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन. सर्वांनी दोघांनी एक सोबत हो भजन केलं आपला आवाज आला यांचा आवाज काय आला. आता पुरुष मंडळी एकदा भजन आज काल आहे. उद्या तुम्हाला कोणी भजन करा म्हणत नाही. तुम्ही काय करत फक्त पुरुष मंडळी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मस्त धन्यवाद. तुम्ही छान भजन केलं. तुम्ही केलं पाठीमागच्या नाही केलं. तुम्ही थांबा आता. ते अपक्षवाले तुम्ही आता पाठीमागचे पुरुष मंडळी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. गेले काय ते आवाज येत नाही. बघा तुम्हाला कशा तुमचाही बरं येणार आहे. आता महिला मंडळ तुम्ही असू नका. आता आहे का भजन महिला मंडळ बरं टेन्शन घ्यायचं नाही. बांगड्या फुटल्या तरी चालतील पण आता टपकायचं नाही. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. याला म्हणतात भजन. बघा तुमचं कसं होतं जय जय राम कृष्ण हरी. याला नाकार नौकार बघा हात खाली घेत नाहीत. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बस बस धन्यवाद. घ्या हात खाली. फार सुंदर भजन केलं. असं वाटतं मरावं तुमच्या पोटी जन्माला पण त्याच्याकरता मला मरावं लागेल. जिवंत राहू द्या. त्यांचा आवाज चांगला असतो. अबोल महाराज का माहितीये का त्या कधी बिड्या ओढत नाहीत. ओढतात काय नाही कधी पुड्या नाही. पुड्या खातात. हा पुड्या खातात. मला माहिती जास्त नको. एक दोन खडीच दे म्हणते जास्त नको. मी पाहिलेलं आहे पुड्या खातात. असो झालेली कीर्तन रूपी सेवा सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी अर्पण करून भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या गायी एका ठिकाणी आणतात. सर्व गोपाळ एका जागेवरती बसतात. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. प्रसाद दिला जाईल. कुणी गडबड गोंधळ करू नका. 5 मिनिटांमध्ये सेवा समाप्त होणार आहे. बघा हा आपला काला आहे. काल्याच्या निमित्ताने 1-2 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली गोष्ट मागे झाले ते पाहू नका. पुढे जामीन आहे तुका. आयुष्यामध्ये चुका होत असतात आणि चुका तुमच्याकडे झाल्या नाही तर तुमच्यातून देवात काही फरक उरणारच नाही. म्हणून आयुष्यामध्ये आपण काही व्यसन करत असाल तर पहिली गोष्ट व्यसन आजपासून करू नका.
बघा ना, मी सांगत असतो, जो माणूस दारू पितो ना त्याच्या घरात पाहवटत नाही हो. सोन्यासारखी लेकरं असतात. पॅन्ट आहे तर शर्ट नाही, शर्ट आहे तर बटन नाही, बटन आहे तर पाटी नाही, पाटी आहे तर पुस्तक नाही, पुस्तक आहे तर पोराच्या अंगाला शर्ट नसतं. मायबाप सोन्यासारखी लेकरं जन्माला येतात, पण आपण दारू पिऊन आपल्या संसाराचं वाटोळं करतो. दारू पिणाऱ्याची बायको जर मंदिरमध्ये देवाच्या दर्शनाकरता आली तर देवाला म्हणते, हे देवा, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, पण आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. सोन्यासारखा संसार असतो मायबाप, पण आपण त्या संसाराचं वाटोळ करतो. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, हो कसं विपरीत घडले सारं, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. चिमण पिलानो तुशी गया, करीन तुम्हावर माया, अरे काळ जातल्या ममतेची, धरण तुम्हावर छाया. काय मागावं मी देवा, घर सुखात माझं ठेवा, कर जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आयुष्यामध्ये व्यसन करू नका. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आज गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि आपलं आयुष्य सोन्यासारखं करून घ्या. ज्यांना कोणाला माळ घालायची असेल, माळीवाले आमचे महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडनं माळ घ्यावी आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं. बघा, सरपंच या ठिकाणी आलेले आहेत. सरपंच, तुम्हाला एक विनंती आहे की आपण वर्षभर आपलं राजकारण असेल, काय असेल, विकास असेल केला पाहिजे, पण हा सप्ताह 7 दिवस असला, गावची पूर्ण तरुण मंडळी एका ठिकाणी जमवायचे आणि या तरुणांना घेऊन आपण सप्ताह करायचा. भविष्यामध्ये 10 वर्षामध्ये आम्हाला महाराष्ट्रभर सांगता आलं पाहिजे, सप्ताह पाहायचा असेल चला वाकदला. आणि म्हणून आयुष्यामधला वेळ आपण या ठिकाणी द्या, आपल्या जीवनाचं सोनं होईल आणि गाव सुद्धा तुमचं 5 पिढ्या नाव काढल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आजोबांनी सप्ताह सुरू केला, आमच्या पंजोबांनी सप्ताह सुरू केला, आमच्या खापर पंजोबांनी सप्ताह सुरू केला. असं नाव जर तुमचं व्हायचं असेल सर्व गावकऱ्यांचं, तर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन या सप्ताहाला सहकार्य करा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबायचं. ज्ञानेश्वर माऊली. आता 1 वाजला, मला संध्याकाळचं किती सिल्लोडला आहे आणि ते म्हणतात पवाडा. आता पवाड्याचं कसं, पहिली गोष्ट आजचा थोडे नियम असतात आणि आज बोलतायत ते बघा ना, बचेंगे तो और भी मालूसर आहे. 4 दिवसावरती आपल्या मुलाचं लग्न आलेलं आहे. जिजाऊ मासाहेबांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे. आयुष्यामध्ये आपण दुःख सांगण्याकरता माणसं जोडले पाहिजे. योग्य वाट चालायची असेल तर त्याकरता माणसं जोडले पाहिजे. फक्त माफी मागून 5 मिनिटं. आणि म्हणून आयुष्य सोन्यासारखं करायचं असेल, काही मित्र आपण चांगले जोडा. एक भक्त असं म्हणतो, हो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, ओ मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, ओ मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. 4 दिवसावरती मुलाचं लग्न राहिलं. लग्न सोडून गेला आधी लगीन, कोंडाण्याचे मग लगीन रायबाचे. शेवटी गड आला, पण पहात्या कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती. पहात्या मराठे मागे ना फिरती, तो वार वार बघा तलवार, तो वार वार बघा तलवार,
एका हातामध्ये ढाल आहे आणि एका हातामध्ये तलवार आहे. सपासप तलवारीचे वार होतात आणि ज्याप्रमाणे एखादा काकडी असेल सुरीनी काकडीचे 2 भाग व्हावे ना, अगदी त्याचप्रमाणे मान बाजूला पडत आहे, शीर बाजूला पडत आहे, रक्ताच्या धारा उडत आहे. पण पाहता पाहता उदयभान राठोडाची तलवार तानाजी मालुसरेच्या हातावरती आलेली आहे आणि एक तलवारीचा वार झाला. एका ढालीचे 2 तुकडे झाले. मायबाप टप 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 होतात, रक्ताचे थेंब पडत होते. पण तानाजी मालुसरेने पाहिलं जिजाऊ मासाहेबांच्या चेहऱ्यावरचं दुःख नाहीच करायचं असेल ना, तर मला आता मागे सरून जमणार नाही. आणि मग त्या ठिकाणी तानाजी मालुसरेची ढाल खाली पडलेली आहे. बघा ना त्या ठिकाणी काय झालेलं आहे. मर्दाची तुटली बघार ढाल, रक्तानं शरीर झालं. मर्दाची तुटली बघार ढाल, रक्तानं शरीर झालं. हाताला गुंडाळी दोषा चली रात्री आपल्या सर्व गावकऱ्यांना छावा चित्रपट पाहायला मिळणार आहे. आपल्या गावकऱ्यांनी सुंदर संधी उपलब्ध करून दिलेली आहे. पोटभर जेवायचं आणि संध्याकाळी येऊन या ठिकाणी पिक्चर पाहायचा, आनंदाला पारावार नाही. आणि अशा प्रकारे सर्व गोपाळ एका जागेवरती बसतात. याचं वर्णन दशमस्कंदामध्ये आलेलं आहे. बिभ्रद वेणुम जठरपडयो शृंगवे त्रिजकक्षे वामे पाणव मशुनकोलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मविस्वै स्वर्गे लोके मिश्रिभुजे यज्ञभुग बाल केले पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ गावली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाळ कृष्ण भगवान. या ठिकाणी आता काला होईल, हंडी फुटेल, आरती होईल. कोणी गडबड करू नका. फक्त सरपंच मला लवकर जाऊ द्या, लांब जायचंय. 5 मिनिटांमध्ये आपण निघणार आहोत. सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठ्ठल जय जय.